आपण रोजच्या आयुष्यात त्याचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया। वजन कमी करण्यासाठी स्मूदी किंवा शेक। बिया उकडून, सोलून, सुकवून त्याची पावडर बनवा। सकाळी दुधात किंवा प्रोटीन शेकमध्ये ही पावडर 1 चमचा टाकून प्यायल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहते। तळलेल्या आठळ्या किंवा कुरकुरीत स्नॅक्स। आठळ्यांचे बारीक तुकडे करा। अगदी कमी तेलात किंवा अगदी एअर फ्रायरमध्ये सुद्धा थोडे मीठ, हळद आणि तिखट टाकून परतून घ्या। चहाच्या वेळी खाण्यासाठी हा बटाटा वेफरपेक्षा कितीतरी पटीने पौष्टिक पर्याय आहे। पारंपरिक आमटी आणि उसळ। कोकणात आठळ्या ठेचून त्याची सुक्की भाजी किंवा खोबरे घालून, काळा मसाला घालून आमटी देखील बनवली जाते। ही आमटी चवीला अप्रतिम लागते आणि चिकन मटणाच्या रश्श्यासारखी दाट आणि चवदार होते। सौंदर्यासाठी नॅचरल स्क्रबर। कच्च्या आठळ्या मिक्सरमध्ये थोड्या जाडसर वाटून घ्या। त्यात थोडे मध किंवा कच्चे दूध मिसळा। हा लेप चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावरील, त्वचेवरील मृतपेशी निघून जातात आणि त्वचा मऊ होते। नैसर्गिक खत। जर बिया खूप जुन्या झाल्या असतील किंवा खायला वापरायच्या नसतील तर त्या बारीक कुस्करून कुंडीतील मातीत टाका। यामध्ये असलेल्या खनिजांमुळे झाडांची वाढ झपाट्याने होते। फ्रेंड्स, आता ह्या वर्षभर बिया कशा प्रकारे साठवून ठेवायच्या? तर फणसाच्या बिया धुवून उन्हात 2 ते 3 दिवस चांगल्या वाळवून घ्या। त्यानंतर सुती कापडात किंवा कागदी पिशवीमध्ये बांधून ठेवा। प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवू नका, त्यामुळे त्याच्यामध्ये बुरशी लागते। अशा पद्धतीने वाळवलेल्या बिया तुम्ही पुढील 6 महिने ते अगदी 1 वर्षापर्यंत वापरू शकता। अशाच आरोग्यपूर्ण माहितींसाठी रानवराला सबस्क्राईब करायला विसरू नका।